शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशींचं नाव जाहीर झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त केलेला आहे। कार्यालयाजवळ समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढा भरवत आनंद व्यक्त केला। जिल्हा निवडणूक विभागासह विविध शासकीय विभागांमध्ये कामगार किमान वेतन कायद्याचं उल्लंघन केलं जात असल्यानं कारवाई करण्यात यावी या मागणीकरता स्वाभिमानी संघटनेनं आंदोलन केलं। नंदुरबार शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी मराठा मोर्चाकडून करण्यात आली। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। मालेगावच्या श्रीरामनगर भागात असलेल्या स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीनं अघोरी कृत्य केलंय। चितेवर फळ आणि खिळे लावलेलं लिंबू ठेवल्यानं खळबळ माजली। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। जळगावमध्ये वृद्ध ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। जिल्ह्यातील 170 पतसंस्थांमध्ये मागील 10 वर्षांपासून ठेवीदारांचे कोट्यवधी अडकलेले आहेत। ठेवी परत मिळवण्यासाठी वृद्ध ठेवीदारांनी आंदोलन केलं। ठाणे महानगरपालिकेतील फर्निचर आणि फायलिंगना वाळवी लागल्याचं समोर आलंय। अनेक वर्षांपासून साफसफाई करण्यात न आल्यानं वाळवी लागल्याचा दावा पालिकेने केला। वाळवी साफ करण्यासाठी 18,93,000 रुपयांचं कंत्राट महापालिकेकडून देण्यात आलं। राहुरी तालुक्यातील आरडगाव इथे सौर कृषी वाहिनी प्रकल्प पूर्ण होऊनही कार्यान्वित केला नसल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बीडच्या माजलगावात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। हेडलाईट बंद पडल्यानं एसटी बस चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात चालवण्याची वेळ चालकावर आली। प्रवाशांचा जीव धोक्यात घालत बस रवाना करण्यात आली आणि या प्रकारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। वाशिमच्या लाखाळा भागात एक काळ्या रंगाची कार संशयास्पदरित्या फिरताना आढळली। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। राहुरीच्या आरडगावमध्ये शेतकरी आक्रमक झाले। राहुरी नेवासा रस्ता अडवत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। आरडगाव इथल्या सौर कृषी वाहिनी प्रकल्प तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। उन्हाळ्याचे चाहूल लागताच नागरिकांनी लिंबू सरबत, उसाचा रस यासारख्या शीतपेयांना प्राधान्य दिले। त्यामुळे लिंबाच्या दरातही वाढ झाली। किरकोळ बाजारात एका लिंबाची किंमत 8 ते 10 रुपये असल्यानं सामान्यांच्या खिशाला झळा बसताय। तापमानाचा पारा वाढल्यानं साई भक्तांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी साईबाबा संस्थांकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्यात। साई मंदिर आणि मंडप परिसरामध्ये सोयी करण्यात आलेल्या। दौंड शुगर साखर कारखान्यातील मळी आणि रसायन मिश्रित पाणी प्रक्रिया न करता भीमा नदीत पात्रात सोडण्यात आलंय आणि हेच पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यानं पिकांची नासाडी झाली असून दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानं ही बंदी घालण्यात आली। दरम्यान मधमाशांना डिवसणाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं। त्याच्यामध्ये किल्ले शिवनेरीवर सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केला। वन विभागाने गडावर येणाऱ्या शिवभक्तांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। कानेवाडीत मृत माऊली गव्हाणे यांचे कुटुंबीय आक्रमक झालेत। गव्हाणेंचा मृतदेह आरोपीच्या घरासमोरच जाणार अशी भूमिका कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घेतली आणि त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला। सूर्या नदीपात्रातून पालघर जिल्ह्यासह वसई, विरार आणि मीरा भाईंदरला पाणी पुरवठा केला जातो। मात्र मद्यपींनी नदीपात्रात कोंबडीचे अवशेष टाकल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। नागरिकांच्या आरोग्याचा याला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मद्यपींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे 3-13 वाजलेत। एका तालुक्यातील 85 पैकी 80 योजनांची कामं अपूर्ण आहेत। त्यामुळे महिलांना भर उन्हात 4 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागते। वाशिम जिल्ह्यातील बाबुळगाव इथल्या 14 वर्षीय मुलाच्या अपहरणाला 5 दिवस उलटून गेलेत। मात्र अद्यापही त्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींच्या शोधात आहेत। मात्र नागरिकांनी शोधकार्यात सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं। पाटबंधारे विभागात काम न करताच बिलं काढली जातात आणि या प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय। हातनूर वाघूर धरणाच्या दुरुस्ती कामांची चौकशी करून कार्यकारी अभियंत्याला निलंबित करावं अशी मागणी करण्यात येते। धाराशिवमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली। मराठा आरक्षण मिळत नसल्यानं व्यथित होऊन तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोप पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे। तळवा, मुंब्रा आणि दिव्यात पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्याचं
ठाणे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आलं। मीरा भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। यासाठी 24 तासांचा शटडाऊन आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं। कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी विक्री न करता कापूस घरात साठवून ठेवला। मात्र सीसीआय केंद्रानं 15 मार्चला कापूस विक्री नोंदणी बंद केली, त्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक फटका बसणार आहे। नागपुरातील शेतकऱ्यांकडे जवळपास 18% कापूस अद्यापही शिल्लक असतानाही सीसीआय केंद्रानं कापूस खरेदी बंद केलेली आहे आणि त्यामुळे खासगी बाजारातही दर कोसळण्याची शक्यता आहे। सीसीआय केंद्रावर 15 मार्चपासून कापूस खरेदी बंद करण्यात आली, मात्र अमरावती जिल्ह्यात अद्यापही 20 ते 25% कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद विधान परिषदेत देखील उमटले। मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं विधान हा महाराष्ट्राचा अपमान असून सभापतींनी याची दखल घेत कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली। तर सपकाळ यांच्या फडणवीसांच्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेत नक्की कारवाई होईल असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं। अशा प्रकारची वैयक्तिक टीका योग्य नसल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलं। तर सपकाळ यांनी कुणावरही वैयक्तिक टीका केली नसून ते सरकारला उद्देशून बोलल्याचा बचाव काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केला। देवेंद्रजींची तुलना औरंगजेबाशी त्याचा क्रूर प्रशासक जसा औरंगजेब होता तशा प्रकारे औरंगजेबाशी तुलना करण्याचं एक घाणेरड्या अशा प्रकारचं कृत्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे। तर या ठिकाणी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो। कठोर अशा प्रकारची कारवाई किंवा समज या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना देण्याची आवश्यकता आहे। तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईची सुद्धा या निमित्ताने मी आपल्याकडे मागणी करतोय। ते हर्षवर्धन सपकाळ यांनी काल जे माननीय देवेंद्रजी बद्दल ज्या पद्धतीचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे आणि मुख्यमंत्र्याचा कारभार शासनावरही आणि माननीय देवेंद्रजीवरही निश्चितपणे माननीय प्रवीण दरेकरजी यांनी जी या ठिकाणी सूचना मांडली आहे त्यावर शासन गंभीर विचार करेल। माझं व्यक्तिगत मत असं आहे की कोणावरही व्यक्तिगत त्यातल्या त्यात औरंगजेबाचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं घेऊ नये, पण हे राज्य सरकार औरंगजेबीचं वृत्तीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। परंतु देवेंद्र फडणवीसांना देवेंद्रजी राज्याच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना असं अपमानास्पद, कारण मला माहित आहे एकदा माननीय उद्धवजींना केंद्रीय मंत्री राणेसाहेब बोलले होते त्यावेळेस प्रशासनाने कारवाई केली होती। माझं मत असं आहे की व्यक्तिगतरित्या तेही देवेंद्रजी फडणवीसांना औरंगजेब ह्या नावाने बोलणं चुकीचं आहे हे मीही मान्य करतो। मी त्या ह्याच्यामध्ये होतो म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीचं व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कसलंही वक्तव्य केलेलं नाही। त्यांनी हे मात्र जरूर म्हणालेले आहेत की आताचं शासन आताचं सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही।